नमस्कार. यस न्यूज महाराष्ट्रामध्ये आपल्या सर्वांचे स्वागत. निस्वार्थ सेवेचा गौरव. आबासाहेब पाटील वरिष्ठ पोलीस निरीक्षकपदी पदोन्नत. एपीएमसी पोलीस ठाणे नवी मुंबई येथे नियुक्ती. मित्रमंडळींकडून सत्कार. कर्तव्यनिष्ठ सेवेला सलाम. पोलीस दलात 2 दशकाहून अधिक काळ निस्वार्थ सेवा बजावत उल्लेखनीय कामगिरी करणारे आबासाहेब आनंदराव पाटील यांची वरिष्ठ पोलीस निरीक्षक पदावर पदोन्नती झाली असून त्यांची नियुक्ती एपीएमसी पोलीस ठाणे नवी मुंबई येथील पोलीस आयुक्तालय येथे करण्यात आली आहे. या पदोन्नतीनिमित्त त्यांच्या मूळ गावातील मित्रमंडळींनी मुंबई येथे त्यांचा छोटेखानी सत्कार करून गौरव केला. सत्काराला उत्तर देताना आबासाहेब पाटील भावूक झाले. माझ्या मातीतल्या आणि मायभूमीशी नाळ जुळलेल्या मित्रांनी माझा सन्मान केला, यामुळे मी कृतार्थ झालो आहे. या सर्वांचे ऋण मी व्यक्त करतो, अशा भावना त्यांनी व्यक्त केल्या. शिक्षण महर्षी कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या शैक्षणिक परंपरेत घडलेल्या आबासाहेब पाटील यांनी विद्यार्थी जीवनापासूनच शिस्त, प्रामाणिकपणा आणि सेवाभाव जपला. पोलीस सेवेत गेल्या 20 वर्षात त्यांनी विविध जबाबदाऱ्या यशस्वीपणे पार पाडत अनेक गुन्ह्यांचा छडा लावला. कायद्याचे पालन करताना अनेक आव्हानांना सामोरे जात त्यांनी धाडसी आणि कर्तव्यदक्ष अधिकारी म्हणून वेगळी ओळख निर्माण केली आहे. गरीब, वंचित आणि सर्वसामान्य नागरिकांच्या प्रश्नांना न्याय देण्यासाठी त्यांनी सातत्याने प्रयत्न केले. गुन्हेगारी विरोधातील कठोर भूमिका आणि कर्तव्यनिष्ठ कामकाजामुळे पोलीस खात्यात त्यांचे नाव विशेष आदराने घेतले जाते. विविध क्षेत्रातील प्रभावशाली व्यक्तींनाही कायद्याच्या चौकटीत राहून काम करण्यास भाग पाडणारे अधिकारी म्हणून त्यांची ख्याती आहे. सेवेच्या या 20 वर्षाच्या प्रवासात अनेक चढ-उतार, आव्हाने आणि अनुभव त्यांनी जवळून पाहिले. कर्तव्य बजावत असतानाच कुटुंबियांची जबाबदारीही त्यांनी समर्थपणे सांभाळली. त्यामुळे त्यांच्या पदोन्नतीबद्दल मित्रपरिवार, सहकारी आणि ग्रामस्थांमध्ये आनंदाचे वातावरण आहे. यावेळी पत्रकार सुनील पाटील म्हणाले, आबासाहेब पाटील यांनी गेली 2 दशके प्रामाणिकपणे आणि निस्वार्थ भावनेने पोलीस सेवेत कार्य केलं आहे. कर्तव्यनिष्ठा, शिस्त आणि जनसामान्यांप्रती असलेली संवेदनशीलता यामुळे त्यांनी सर्वसामान्यांच्या मनात वेगळे स्थान निर्माण केलं आहे. त्यांच्या वरिष्ठ पोलीस निरीक्षकपदी झालेल्या पदोन्नतीमुळे आम्हा सर्वांना अभिमान वाटतो. आगामी काळातही ते या समर्पणाने जनतेची सेवा करतील असा विश्वास आहे. या सत्कार समारंभास डॉक्टर पोपट खडके, माजी सैनिक एकनाथ देसाई, सेवा सोसायटीचे अध्यक्ष विजय पाटील, प्रदीप फल्ले यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. साथ आमची. यस न्यूज महाराष्ट्र चॅनलला लाईक करा व सबस्क्राईब करायला विसरू नका.